ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहात की सायली आणि अर्जुन डेटवरनं वापस आल्यानंतर जी अस्मिता आहे त्यानंतरही तिला म्हणते आता फ्रेश होऊन जाऊन झोपू नकोस, माझ्यासाठी काहीतरी खायला बोलव. अस्मिताचं हे चालू असलेले नाटक आणि त्यामुळे कल्पना तिच्या जवळ जात असल्यामुळे सगळेच आनंदी असतात. इकडे महिपत आणि नागराज बाहेर भेटतात चर्चा करण्यासाठी आणि त्याच वेळी गाडीमधनं रविराज आणि सुमन जात असतात शॉपिंगसाठी. तिथे रस्त्यात सुमन गाडीतनं उतरते आणि त्याच वेळी भाजी घेता घेता ती महिपत सोबत नागराजला बघते. त्या दोघांना पाहिलेलं बघून नागराज पटकन गाडीत बसून निघून जातो. सुमनला कळत नाही की तो महिपत सोबत काय करत होता. इकडे सायली घरातली कामं करत असताना अस्मिता तिचं नाटक चालू ठेवते आणि म्हणते की प्रतिमा आत्या इथे माहेरवासासाठी आलेल्या आहेत, त्यामुळं त्यांना काय हवं नको त्यांची लिस्ट घे आणि व्यवस्थित त्यांचा पाहुणचार कर. इकडे प्रतिमा आत्याचे औषधे येतात आणि त्यात एकच मेडिसिन असते आणि ती म्हणते दुसरं नाही आहे. त्यावर तो सांगतो की प्रिस्क्रिप्शनमध्ये एकच होतं. ती डॉक्टरांना फोन करून विचारते तेव्हा समजतं की त्यांनी फक्त एकच मेडिसिन दिलेली होती. मग प्रतिमा आत्या 2 मेडिसिन कशा घेत होत्या हे कोणालाच समजत नाही. इकडे रविराजही घरी येतात आणि त्यांनाही तोच प्रश्न पडतो. इकडे सुमन घरी आलेली असते आणि ती विचार करत असते नागराज महिपत सोबत काय करत होते, त्याने जे आहे तन्वीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ते माझ्या नवऱ्याला पण चुकीच्या मार्गी तर लावणार नाहीत ना. पण ती त्यांच्यासमोर डायरेक्ट विषय न काढता विचार करते की मी याच्यावरती नजर ठेवेन. ती काहीच बोलत नसल्यामुळे नागराजला वाटतं की तिने त्यांना पाहिलेलंच नाही आहे आणि त्यांना हायसं वाटतं. इकडे जे आहे डॉक्टर घरी येतात आणि त्या म्हणतात की मी फक्त एकच औषध दिलेलं असताना तुम्ही असा हलगर्जीपणा कसं करू शकतात. आणि त्याच वेळी जे रविराज आहे ते मेडिकलवाल्यांकडनं जी दुसरी गोळी देत होते ती गोळीचं मागून घेतात आणि ती गोळी बघून डॉक्टर संतापतात आणि म्हणतात ही जी गोळी आहे ती मेंदूला संथ करण्यासाठी आहे आणि झोपेमध्ये त्रास वगैरे होण्यासाठी आहे आणि ही गोळी तुम्ही कशी काय प्रतिमाला देत होतात आणि या गोळीमुळे खूप जास्त साईड इफेक्ट्स होऊ शकतात आणि त्यांची तब्येत ठीक होण्यापेक्षा जास्त खराब होऊ शकते. आणि प्रतिमाही म्हणते की हे सगळे भास मला खरंच होत होते आणि काळजी घ्यायचं सांगून त्या तिथून निघून जातात. त्यावर रविराज सांगतात की हे सगळं तन्वीने माझ्याकडनं घेतलं होतं की मी ही सगळी काळजी घेईन म्हणून आणि तिनेच ही गोळी चालू केली होती. एक मुलगी आपल्या आईसोबत अशी कशी वागू शकते याचा सगळ्यांनाच प्रश्न पडतो. इकडे महिपत नागराजला फोन करून विचारतो की तुझी बायकोनी काय केलं का पुढे. त्यावर तो सांगतो की ती मंद आहे आणि किचनच्या बाहेर तिचं विश्वच नाहीये, त्यामुळं तू त्या काळजी करू नको आणि यानंतर मी तुम्हाला घरी येऊन भेटेल. यावर सुमनला खूप काळजी वाटायला लागते. इथे घरामध्ये सगळेच संतापलेले आहेत की तन्वी असं आपल्या आईसोबत कसं काय करू शकते आणि रविराज जे आहेत ते म्हणतात की मी जाऊन तिला जाब विचारणार. पण सगळेच त्यांना शांत करतात आणि प्रतिमा म्हणते की या वयामध्ये मुलीने आपली काळजी घ्यायची सोडून ती मला वेडं करायचा प्रयत्न करत होती. यावरती रविराज म्हणतात की आपण ती आपली मुलगी असल्याची शिक्षा तर भोगतच आहोत, पण तिला काय बुद्धी सुचली आणि हे सगळं तिने केलं. इकडे जी सायली आहे ती खूप जास्त वैतागलेली असते आणि म्हणते की ती रविराज आणि प्रतिमा आत्यासारखे जर आई वडील भेटले तर मी त्यांचं पाय धुवून पाणी पिईल आणि तन्वी अशी कशी तिच्या आईवडिलांसोबत वागू शकते. त्यावरती ती म्हणते की माझे आईवडील का नाही आहेत आयुष्य या जगामध्ये. यावरती अर्जुन तिला सांत्वना देतो आणि म्हणतो की आम्ही सगळे तुझ्या बाजूनेच आहोत. पुढच्या भागात काय होईल ते बघूयात.